शब्द पाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवरती पहिल्यांदाच दिलंय। त्यासोबतच पवारांचा मुलगा नसल्यानं आपल्याला संधी मिळाली नाही याचा पुनरुच्चार देखील अजित पवार यांनी केलेला आहे। याशिवाय चव्हाणांनी संधी देऊनही 11 वर्षांमध्येच शरद पवारांनी त्यांना सोडलं असं देखील अजित पवार यांनी सांगितलं। अजित पवार यांनी शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी सभा घेतली, त्यावेळी ते सगळे बोलत होते। 5-6 मीटिंग झाल्या दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या घरी, आणि नंतर मुंबईला आल्यानंतर मला म्हणले की नाही आपल्याला भाजपमधून नको जायला, आपण शिवसेनेबरोबर जाऊ। म्हणलं आपण 6 मीटिंग केले राव, त्यांना सांगितलंय नाही, म्हणले जाऊ दे इकडेच जाऊ। मी म्हणलं मला त्यांनी शब्द घेतलाय, मला नाही असं करता येणार। मी दिलेला शब्द पाळला, 72 तास का होईना, परंतु मी सरकारमध्ये गेलो, ते सरकार नाही चाललं, पण मी शब्द पाळला। मी अमितभाईंना सांगितलं, देवेंद्रजींना सांगितलं, माझ्या देखत हे ठरलेलं होतं, मी त्या पद्धतीनं शब्द पाळलेला आहे। आम्हाला पवार साहेब आमचं दैवत आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु प्रत्येकाचा काळ असतो। कुठेतरी 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे। केंद्रकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही? असती का नाही? मिळालीच असती। फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय? चव्हाण साहेबांनी संधी देऊन पण 78लाच 11 वर्षातच साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं। काय वाटलं असेल चव्हाण साहेबांना? आणि तिथं संधी दिल्यामुळं आज पवार साहेब इथपर्यंत पोहोचलेले आहेत। आम्हाला पण संधी मिळाली, परंतु एकदाच संधी मिळत असती, नंतर तुम्हाला तुमचं काम करावं लागतं। लोक काही सारखं साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या, साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या, असं करतील का? ती बारामती आहे, पहिले 5 वर्ष मला दिलं, नंतर मी काम दाखवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।